सॅम्युअल आणि सिद्धेश यांची जोडी. आता स्ट्राईक वरती सिद्धेश. सिद्धेश आणि सॅम्युअल यांची जोडी आणि एस्केप कडून गोलंदाजी करीत असलेले आझाद. 6वा सामना रोहिणी प्रीमियर लीगचा. हा चांगला सो कवशावरून पहिली धाव तेज गतीने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. दुसरी धाव ही मिळेल. एकूण धावसंख्या पोहोचलेली आहे 3 धावांवरती पहिल्या 3 चेंडूंवरती. स्पार्टन 11 या संघाचे ओनर निलेश क्षीरसागरजी आपला मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे SK11 या संघाचे ओनर आसिफ शेखजी आपलाही मनपूर्वक आभार. यावेळेला मात्र संधी आणि बाद. सिद्धेश आणि खरोखरच पहिल्या षटकामध्ये अशा प्रकारचा स्ट्रोक खेळणं आपण पाहतो, कारण की पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात, तेव्हा जास्तीत जास्त सलामी फलंदाजांचा प्रयत्न हाच असतो की हवेच्या रस्त्याने खेळला जाईल आणि खेळाडूंच्या वरून चेंडू बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचवला जाईल. त्याच प्रयत्नांमध्ये अयशस्वी ठरले ते म्हणजे सिद्धेश. पहिला गडी बाद झालेला आहे स्पार्टन संघाचा. एकंदरीत धावसंख्या 3 एका गड्याच्या मोबदल्यात. आझाद संघाचे कर्णधार सुद्धा आणि एक हुकमी गोलंदाज सुद्धा. आतापर्यंत या षटकामध्ये केवळ 3 धावा त्यांनी गमावलेल्या आहेत आणि 2 डॉट सुद्धा, ज्यामध्ये 1 विकेट सुद्धा आहे. सुरुवात जर चांगली असेल तर यश मिळण्याची संधी जास्त असते. नवीन फलंदाज जुगल जे नॉन स्ट्राईक एंडवर आहेत. स्ट्राईक वरती सॅम्युअल. फुलटॉस आणि या खेळपट्टीवरती पॉवर प्ले मध्ये जवळजवळ गिफ्ट. 2 धावा तरीही मिळाल्या. 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदलाव पाहायला मिळतोय. 5 चेंडूंमध्ये 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. चांगला चेंडू. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे 6 एका गड्याच्या मोबदल्यात संघ स्पार्टन. आणि जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की या मैदानावरती म्हणजेच टिळकनगरचं जे सह्याद्री क्रीडांगण आहे ते ऐतिहासिक आहे. या मैदानावरून माझ्या शेजारीच बसलेले सन्माननीय श्री रमेश शर्माजी, टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी संपूर्ण भारतभर आपलं नाव कमावलं, त्याचप्रमाणे सतीश शेट्टीजीही येथे अनेक सामने खेळले, सराव केला. हे मैदान केवळ क्रिकेट पुरतंच मर्यादित नसून येथे सकाळच्या वेळेला मी पाहिलं की फुटबॉल प्लेयर्स प्रॅक्टिस करत आहेत, सराव करत आहेत. आता सुद्धा आपण पाहू शकता अनेक ॲथलीट्स आपण पाहता जे रनिंग करतात, वेगवेगळ्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवतात. आणि हीच जी भूमी आहे सह्याद्री क्रीडा मैदानाची, जी खेळाडूंना फक्त मुंबई पुरतंच मर्यादित न ठेवता राज्य पातळीवरती आणि त्यापाठोपाठ राष्ट्रीय पातळीवरती खेळवते. पुन्हा एकदा सह्याद्री मैदानाच्या तमाम माझ्या मित्रांचं मी मनपूर्वक कौतुक करेन. या सामन्यांसाठी मदत करणारे, या सामन्यांचे आयोजक, या सगळ्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करेन
या सह्याद्री मैदानाच्या लगतच्या सर्व सोसायटीचा सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करेन. जबरदस्त प्रहार कव्हर पॉइंटच्या दिशेला 4 धावांसाठी आरपीएल चौकार. एकंदरीत धावसंख्या 10. एका गड्याच्या मोबदल्यात दुसरं षटक गतिशील. दुसरं षटक घेऊन आलेले गोलंदाज म्हणजे शिवा. हॅलो हॅलो शिवा टू सॅम्युअल. यावेळेला मात्र चांगला स्ट्रोक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा. आरपीएल चौकार. एकूण धावसंख्या 14. दुसरं षटक गतिशील. सॅम्युअल आणि सॅम्युअल जोपर्यंत मैदानावरती असतील तोपर्यंत संघ स्पार्टनसाठी रन्स येत राहणार, कारण की सॅम्युअल फार पारंगत असे फलंदाज आहेत, उत्कृष्ट ऑलराऊंडर आहेत आणि फलंदाजीमध्ये निपुणतेने हे रन कमावतात. फारच मनमोहक असं दृश्य जेव्हा आपण पाहतो. छोटे छोटे फुटबॉल प्लेयर्स, कोचेस त्यांना गाईड करतात आणि त्याप्रमाणे ते फॉलो करतात. खेळ कुठलाही असला तरी गुरुला सन्मान देणं. आणि यावेळेला मात्र झेल निसटला, संधी निसटली. अमित आहेत तेथे, प्रयत्न चांगला केला होता आणि अमित ज्या दर्जाचे खेळाडू आहेत त्यांनाही माहित आहेत की यापेक्षाही अनेक कठीण झेल त्यांनी टिपलेले आहेत. यावेळी मात्र निसटला, पण पुढच्या चेंडूसाठी त्यांनी सज्ज राहावं. झेल सुटला चालेल, पण आत्मविश्वास सुटणं फार महागडं ठरतं. पुन्हा एकदा शिवा तयार. 15 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. फुटबॉल प्लेयर्स कोचेसच्या माध्यमातून आणि क्रिकेटमध्ये सुद्धा जर आपण आपल्या गुरूंना सन्मान देत असू, त्यांनी दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स, त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करत असू, तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये नक्की यश मिळतं. यावेळेला मात्र फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये फारच फाईन खेळला गेलेला हा स्ट्रोक बाउंड्री लाईनच्या दिशेला. धावा मिळालेल्या आहेत 3. एकंदरीत धावसंख्या 18 एका गड्याच्या मोबदल्यात. आपले आई वडील आणि आपले गुरु तुमच्या प्रगतीमध्ये जर यांच्या तिघांचा आशीर्वाद असेल तर तुम्ही प्रत्येक ध्येय गाठू शकता. जेही लहान मुलं हे समालोचन ऐकत असतील त्यांना एकच संदेश आहे, आपल्या आई वडिलांचा आणि आपल्या गुरूंचा नेहमी सन्मान करा. ते जे काही मेहनत करत आहेत, ते जे काही सल्ला दिलेला आहे त्या देत आहेत, त्याच्या मागे तुमचंच भलं आहे. यावेळेला मात्र मोठा स्ट्रोक कव्हरच्या वरून इनसाइड आउट ओव्हर द कव्हर्स. 4 धावा. 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक गतिशील. शिवाचं थोडस महागडं षटक. या षटकामध्ये 3 चौकार आलेले आहेत. जुगल आणि सॅम्युअल यांची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळेल आणि ही जुगलबंदी जी आहे ती जास्त आपण पाहिलेली आहे सॅम्युअल कडून. पुन्हा एकदा तयार. मोठा सोक. यावेळेला मात्र संधी होऊ शकते आणि जबरदस्त प्रहार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा. एकूण धावसंख्या 26 एका गड्याच्या मोबदल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सॅम्युअल, जसं मी म्हटलं होतं की उत्कृष्ट खेळाडूंमध्ये सॅम्युअल यांचं नाव घेतलं जातं. आपण या खेळाडूची टायमिंग बघितली. प्रत्येक स्ट्रोक वेगवेगळ्या दिशेला खेळताना आपण पाहिलेला आहे. काही स्ट्रोक आपण पाहिले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात, काही स्ट्रोक फार फाईन खेळले गेले जे फाईन लेगच्या क्षेत्रात होते. ओव्हर द कव्हर्स आपण स्ट्रोक पाहिला. त्यानंतर मिड विकेटच्या दिशेला, म्हणजे मैदानाच्या प्रत्येक टोकाला जसं आपण म्हणतो ना 360 त्या प्रकारचं हे प्रदर्शन आहे.
आणि जर तुम्ही मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये खेळू शकता तर तुम्ही चांगले फलंदाज आहात आणि यात काही शंका नाही. धावसंख्या झालेली आहे 26 एका गड्याच्या मोबदल्यात. स्ट्राईक वरती जुगल आणि गोलंदाज आझाद. दो ओवरों का मुकाबला हो चुका है. 26 रन बने हैं टीम स्पार्टन के. और टीम स्पार्टन में उनके जो बल्लेबाज हैं सैमुअल, जिन्होंने महज 8 गेंदों में 21 रन बनाए हैं. जुगल ने महज इस जुगलबंदी में साथ निभाया है, सिंगल्स बटोरे हैं. एक गेंद में उन्होंने भी 3 रन बनाए हैं. अब स्ट्राइक पर है जुगल और गेंदबाज आजाद. अगर आजाद चाहते हैं कि उनके आने वाले बल्लेबाज दूसरे इनिंग में आजादी से खेले तो उन्हें नियंत्रित अंदाज में गेंदबाजी करनी होगी. डॉट. ये अच्छी गेंद, गेंद हवा में है, मौका जरूर बना है. बहुत मुश्किल, बहुत मुश्किल. गेंद मानो चांद को छू के जमीन पर आ रही थी. आसिफ भाई ने प्रयास बेहतरीन किया और कुछ समय के लिए उन्हें लगा भी कि सामने वाले जो खिलाड़ी हैं जो डीप विकेट मिड विकेट से दौड़ते हुए आ रहे हैं, इतने जल्दबाजी में आ रहे थे मानो कि उन्हें ऐसा लगा होगा कि ये कहीं उन्हें झप्पी नहीं दे दे. बहुत तेज भागते हुए आ रहे थे. अब 28 रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर. लेकिन आसिफ भाई का कार्य भी वैसे है कि हर कोई चाहेगा, टीम के ओनर ने दिया हुआ ये कार्य जो है उन्हें हर कोई खिलाड़ी झप्पी करना जरूर चाहेगा. थैंक्स अ लॉट आसिफ भाई. SK 11 के टीम ओनर आसिफ जी, आपका तहे दिल से शुक्रिया. और शुक्रिया स्पार्टन के ओनर नीलेश क्षीरसागर जी का भी. 28 रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर. यह तीसरा ओवर गतिशील. आजाद है गेंदबाज. स्ट्राइक पर जुगल. ये अच्छा स्ट्रोक, फिर एक बार कवर के क्षेत्र में और यहां पर मिसफील्ड. RPL चौका. थोड़ी सी जल्दबाजी और पार्ले बिस्किट चाय में डूब जाता है. कुछ ऐसा ही हुआ. थोड़ी सी जल्दबाजी हुई और चौका निकल गया. हमेशा बाउंड्री लाइन के खिलाड़ी को कभी कभी गेंद दिखाई नहीं देती और जब गेंद के नजदीक पहुंचते हैं तो वो बहुत तेज आती हुई दिखाई देती है. वहीं पर मिस्टेक्स हो जाती हैं. अब तक की रन संख्या 32 1 विकेट के पतन पर. तीसरा ओवर गतिशील. स्ट्राइक पर जुगल. यह स्ट्रोक मिस हिट है और मौका बना. विकेट का पतन भी हुआ. सिर्फ फ्लिक करना चाहते थे फाइन लेग के क्षेत्र में, लेकिन बल्ले का किनारा लगा यानी गेंद हवा में रही. फाइन लेग के क्षेत्र में एकदम आसान सा कैच लपका खिलाड़ी ने. और कुल मिलाकर अब टीम स्पार्टन्स की रन संख्या 2 विकेटों के पतन पर हो चुकी है 32. और इन्होंने जो रन रेट रखा है वो है 12 रन प्रति ओवर अब तक. नए बल्लेबाज रोहित और टीम के पक्ष में हित में अगर रोहित पार्टनरशिप बनाए तो इनकी बल्लेबाजी जरूर हिट होगी. अब स्ट्राइक पर है सैमुअल के जितने गेंदे खेलेंगे अपने संग स्पार्टन्स के लिए उतना ज्यादा फायदा टीम स्पार्टन्स को और उतना नुकसान हो सकता है टीम SK को. अगर यहां से विकेट लपकाया जाए सैमुअल जैसे बड़े बल्लेबाज को तो टीम SK के लिए फायदेमंद साबित होगा. अच्छी गेंद और उतना ही बेहतर स्ट्रोक. इस बार कोई मुश्किल नहीं. संभले खिलाड़ी और रनआउट का मौका भी बना. थोड़ा सा तेज थ्रो जरूरी. अमूमन होता यह है जब आप बाउंड्री लाइन की दिशा से थ्रो करते हैं, आपको ख्याल रखना है कि चाहे विकेट कीपर हो या गेंदबाज हो, उनके जो घुटने हैं और कमर है उस तक गेंद पहुंचे.
उस तरीके से गेंद का बाउंस आप रखें, या तो फिर आप डायरेक्ट थ्रो दे दीजिए, या गेंद को इस तरीके से बाउंस करें कि उनके घुटने और कमर के तक वो पहुंचे गेंद। अगर ज्यादा बाउंस होगी तो ज्यादा समय उन्हें गेंद स्टंप पर लगाने में लगेगा। यह भी कमाल का स्ट्रोक, यह जबरदस्त प्रहार है, यह 4 रनों के लिए आरपीएल चौका है। वाओ, ग्लोरियस स्ट्रोक। 38 रन बने हैं 2 विकेटों के पतन पर। ओमकार है आने वाले गेंदबाज। सैमुअल्स 10 गेंदों में 27 रन। अगर टीम स्पार्टन्स के चाहने वालों को पूछे कि आप यहां से क्या घर पर लेके जाना पसंद करेंगे, तो वो कहेंगे कि सैमुअल ने जो बल्लेबाजी की है ना, उनके स्ट्रोक्स के हमें क्लिपिंग्स दे दीजिए, हमारे लिए वही पार्टी हो जाएगी। गजब के स्ट्रोक प्लेइंग प्लेयर हैं सैमुअल्स। मैदान के हर कोने में स्ट्रोक खेले और बहुत ही कमाल के टाइमिंग के साथ खेले हैं। 38 रन 2 विकेट के नुकसान पर। अब गेंदबाज ओमकार। ये अच्छा स्ट्रोक, फिर एक बार, इस बार लॉन्ग ऑन के क्षेत्र में पहला रन तेजी के साथ दूसरे रन के लिए प्रयास करते हुए इस बार बल्लेबाज थे रोहित, और उनका यह हिट भी बहुत प्रभावशाली था। ओमकार टीम के लिए चौथा और व्यक्तिगत पहला ओवर करते हुए। रोहित, ओमकार टू रोहित। ये एक और अच्छा स्ट्रोक, क्षेत्र वही, लेकिन इस बार केवल 1 रन बनेगा। कुल मिलाकर रन संख्या 41 2 विकेटों के पतन पर। ओमकार अगर इस बार करेंगे अच्छी गेंदबाजी तो उन्हें लेने के लिए उनके चाहने वाले लेके आ जाएंगे कार। बहुत गजब के गेंदबाज हैं ओमकार भी, अनुभवी हैं, मुंबई के हर कोने में खेलने का अनुभव जिन्हें है। टेनिस क्रिकेट के एक अच्छे खिलाड़ी हैं। अब देखना होगा उनका प्रदर्शन उनके टीम के लिए कितना फायदेमंद साबित होगा। सैमुअल अगेन, क्लास, इसे कहते हैं क्लास। अब आप बताइए कि क्या वहां पर आप खिलाड़ी तैनात कर रख पाएंगे? नहीं रख पाएंगे। इस प्रकार के स्कूप स्ट्रोक्स और इस महारत के साथ खेलना अपने आप में एक बड़े खेल की निशानी है, बड़े खिलाड़ी की निशानी है। बहुत ही शानदार बल्लेबाजी। 45 रन 2 विकेटों के पतन पर। 11 गेंदें 31 रन। एक और बड़ा प्रहार, इस बार लॉन्ग ऑफ, और यहां पर कैच लपका गया है। लेकिन बेहतरीन पारी, मुझे लगता है मैदान के हर कोने से तालियां बजना जरूरी। बहुत ही कमाल की पारी। और कुछ पारियां ऐसी होती हैं जो आपके आंखों को सुकून देती हैं। ये पारी भी उन्हीं पारी में से एक थी जिसमें हमने कई सारे आंखों को सुकून देने वाले स्ट्रोक खेलते हुए सैमुअल को देखा। वेल प्लेड सैमुअल्स। अब टीम की रन संख्या स्पार्टन्स की पहुंची है 3 विकेटों के पतन पर 45। तीन 3.4 गेंदों में, यानी ये चौथा ओवर गतिशील है। 45 रन बने हैं। तीसरा विकेट सैमुअल का गिरना यहां पे उनके चाहने वालों का थोड़ा सा दिल तो टूटा है जरूर, लेकिन यहां पर जो नए बल्लेबाज आए हैं शुभम और साथी खिलाड़ी रोहित बड़े स्ट्रोक खेलना जानते हैं। अब तक की जो रन संख्या है
जिसकी औसत 12 रन प्रति ओवर की रही है। एक अच्छा रन रेट बरकरार रखकर टीम स्पार्टन खेली है। ओमकार फिर एक बार तैयार, सामने रोहित। ये अच्छी गेंद है लेकिन उतना ही कड़ा प्रहार इस गेंद पर, परफेक्ट टाइमिंग, लेकिन प्लेसमेंट भी परफेक्ट थी लेकिन रन मिले 2। बहुत बार ऐसे होता है कि स्ट्रोक जो है बहुत ही जबरदस्त रहते हैं। ग्राउंड स्ट्रोक्स हम देख रहे हैं, कवर ड्राइव हमने देखी, रन भले ही उतने नहीं मिले लेकिन ये स्ट्रोक भी मजेदार लगते हैं। 47 3 विकेटों के पतन पर। ओमकार छोटी गेंद जरूर थी लेकिन धीमी रफ्तार की थी और ऑफ स्टंप के बाहर भी थी। ये परफेक्ट थ्रो। जी हाँ, इस तरीके से आपको फुल टॉस थ्रो देना है, या तो 1 बाउंस सीधा गेंदबाज के या विकेट कीपर के हाथों में। अब 4 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं 48, 3 विकेटें गिरी हैं टीम स्पार्टन्स की। बाला, गेंदबाज बाला, स्कोर है 48। बाला, ये गजब का हिट है। देखते हैं कितनी दूरी, हाँ बहुत बड़ी दूरी, 6 रन, आरपीएल सिक्सर। आखिरी ओवर की धमाकेदार शुरुआत स्पार्टन्स के रोहित द्वारा। इस प्रकार के हिट रोहित के दूसरे चाहने वालों को रोने पर मजबूर कर देगा। बहुत गजब का यह हिट था, लॉन्ग ऑन के ऊपर से खेला हुआ और कमाल की टाइमिंग। फिर एक बार बाला, ये गेंद भी मैदान के बाहर, 6 रन। और देखिए इसके पहले प्रहार लगाए सैमुअल ने, अब प्रहार लगा रहे हैं रोहित। कप्तान भी है और कप्तान ने इन्हें आमंत्रित किया था बल्लेबाजी के लिए और उस जिम्मेदारी पर खरे उतरे हैं रोहित। इतनी बढ़िया बल्लेबाजी सैमुअल और रोहित ने की है, इतने कड़े प्रहार गेंद पर किए हैं, मानो ये मुकाबला खत्म होने के बाद गेंद खुद बोल देगी कि मुझे गर्म पानी से नहला दीजिएगा। बहुत बदन दर्द हो रहा है, इतने कड़े प्रहार गेंद पर हुए हैं आज। क्षेत्र रक्षण में बदलाव हुए, 60 रन बने हैं 3 विकेटों के नुकसान पर। रोहित फिर एक बार बल्ला आजमाने के लिए तैयार। आगे आए चहलकर्मी की, मिड ऑफ के दिशा में ये गेंद गुजर रही है। पहला रन तेजी के साथ, दूसरे रन के लिए प्रयास रोहित के एंड में, थ्रो और आसानी से बने 2 रन। 62 रन बने हैं। इसी अंदाज में अगर बल्लेबाजी करते रहे रोहित तो हो सकता है कि इस प्रतियोगिता का सबसे बड़ा लक्ष्य खड़ा हो जाए। ये जबरदस्त प्रहार, फ्लैट हिट, 6 रन, आरपीएल सिक्सर। मजबूत गेंदबाजी पर उससे भी कड़े प्रहार। बाला एक मजबूत गेंदबाज है लेकिन रोहित की बल्लेबाजी प्रशंसनीय। फ्लैट सिक्सर। ये स्ट्रोक, लेकिन इस बार क्या गति और दूरी मिली है, इस बार आउट। लेकिन जो कार्य कप्तान ने चाहा था वो निभाया, चाहने वालों ने जो चाहा था वो कर कर लौट रहे हैं रोहित। इस बल्लेबाज के लिए भी जोरदार तालियां बजनी जरूरी। कुल मिलाकर रन संख्या 68 रन 4 विकेटों के पतन पर। आखिरी ओवर गतिशील।
और रोहित के दिल में भी वही फीलिंग होती है जब 10वीं की परीक्षा में आप अच्छे मार्क्स के साथ पास होते हैं और घर लौटते हैं, तो पूरे चौल में पूरे बिल्डिंग में जिस तरीके से स्वागत होता है ना, उस तरीके का स्वागत रोहित का हो रहा है। ये भी कमाल का स्ट्रोक। ये बहुत ही जबरदस्त खिलाड़ी है इस संघ के, जिस तरीके से ड्राइव करते हैं। यहां पर विकेट का पतन जरूर हो जाएगा, लेकिन स्पार्टन्स के बल्लेबाज अपना कार्य कर चुके हैं। इस प्रतियोगिता का सबसे बड़ा स्कोर, अगर मैं गलत नहीं हूं तो, बन चुका है। इस प्रतियोगिता में पहले स्पार्टन्स ने ही बनाए थे 67 रन, 67 रन, और अपने ही रिकॉर्ड को उन्होंने बीट किया है। अब उन्होंने बना लिए हैं 69 रन, 69 रन। विकेटों का पतन हुआ है 5, यानी 70 रनों का सबसे विशाल लक्ष्य अब चेस करेगी टीम SK11।
70 धावांचं आव्हान. रोहिणी प्रीमियर लीगचा 6वा सामना, दुसरी फेरी संघ स्पार्टनसाठी. आणि पहिल्या चेंडूवरती बॅटची कड घेत थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये जबरदस्त एफर्ट, जबरदस्त एफर्ट. 4 धावा. एफर्ट जबरदस्त. या संपूर्ण समर्पणसाठी मला असं वाटतं की खरोखरच दाद दिली गेली पाहिजे खेळाडूंना. आणि तिथे एफर्ट ज्यांनी केलं त्यांचं नाव संदीप आहे तिथे. आणि खरोखरच जबरदस्त एफर्ट. पहिल्या चेंडूवरती 4 धावा मिळालेल्या आहेत. 70 धावांचा पाठलाग करताना SK संघाच्या परेश यांना गोलंदाज उंच ताटपुरे असे सिद्धेश स्पार्टन संघाकडून. जबरदस्त प्रहार, ओव्हर द कव्हर्स, इनसाइड आउट, चौकार. RPL चौकार. 2 चेंडू 2 RPL चौकार. फलंदाज परेश. आणि अशाच प्रकारची सुरुवात गरजेची आहे कारण की रिक्वायर्ड रन रेट जवळजवळ 15चा गरजेचा आहे संघ SK 11 साठी. पुन्हा एकदा कव्हरच्या वरून 2 धावा. आणि टेनिस क्रिकेट म्हणजे केवळ हवेतून स्ट्रोक खेळणं नाही. टेनिस क्रिकेट म्हणजे बुद्धीचा वापर करून कमावलेले रन सुद्धा आहेत. टेनिस क्रिकेट म्हणजे तुम्ही जमिनीला समांतर जे स्ट्रोक खेळता ते सुद्धा आहेत. आणि त्याच पद्धतीने या एकंदरीत सामन्यामध्ये आपण स्ट्रोक पाहिले. काही कमालीचे कव्हर ड्राईव्ह्स, काही फ्लिक स्ट्रोक्स, काही स्कूप आपण पाहिले, काही लेट कट सुद्धा पाहिल्या. आणि प्रत्येक प्रकारचे स्ट्रोक ओहो या सामन्यामध्ये पाहायला मिळाले. आणि पहिला क्लीन बोल्ड सुद्धा पाहायला मिळतोय. सिद्धेश यांच्या चेंडूवरती परेश बाद होऊन तंबूमध्ये परततील. संघाची धावसंख्या 10. पहिल्या गड्याच्या मोबदल्यात संघ SK 11. श्री साई स्पोर्ट्स लाईव्ह या आमच्या YouTube पार्टनरच्या माध्यमातून जे घरी TV पाहत ह्या स्पर्धेचा रोहिणी प्रीमियर लीगचा आनंद घेत आहेत. चहाचा एक कप ज्यांच्या हातामध्ये आहे त्या सर्व प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा आम्ही सांगतो की तुम्हाला पुन्हा एकदा तुमचा TV सेट उद्या ऑन करावा लागणार आहे. मोबाईल तुमचे ऑन करावे लागणार आहेत कारण की ही स्पर्धा केवळ एका दिवसासाठी मर्यादित नाही आहे. रोहिणी प्रीमियर लीगची ही स्पर्धा जी आहे ती 2 दिवसांची स्पर्धा आहे जिथे आपण टिळक नगरच्या परिसरातील युवांची प्रगती पाहता, क्रिकेटमधलं त्यांचं कौशल्य पाहता, ज्येष्ठ गणांचा आदेश घेऊन ज्येष्ठ क्रिकेटर्सचा आदेश पाळून त्यांनी कमावलेली आत्तापर्यंतची प्रगती आपण पाहता. आणि हीच प्रगती तुम्ही उद्याही पहा YouTube पार्टनर श्री साई स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. आझाद, नवीन फलंदाज आझाद. छोटा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून हा स्ट्रोक केला गेलेला आहे आणि 4 धावा. RPL चौकार. चौदा धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 14, गरजेच्या धावा 56 आणि चेंडू शिल्लक आहेत 24. रिक्वायर्ड रन रेट म्हणजे जरुरी धावसंख्या सरासरी आहे 14 धावा प्रति षटक. शहनवाज पहिल्या षटकामध्ये शहनवाज फक्त नॉन स्ट्राईक एंड वरून त्यांनी 6 चेंडू पाहिले, ज्यामध्ये एक प्रमुख खेळाडू बाद होतानाही पाहिला आणि काही आक्रमक स्ट्रोक आझाद यांच्या बॅटमधूनही पाहिले. पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीची जी माहिती आहे ती अशा प्रकारे आहे की आर्या 11 आणि स्टनर्स 11 यातील नाणेफेक संजीवजींच्या उपस्थितीमध्ये जिंकलेली आहे स्टनर या संघाने आणि त्यांनी निर्णय घेतलेला आहे प्रथम क्षेत्ररक्षणाचा. दोन्ही संघांना म्हणजेच आर्या 11 आणि स्टनर 11 यांना शुभेच्छा आणि अभिनंदन. चांगला स्ट्रोक. सोळा धावा एका गड्याच्या मोबदल्यात 70 धावांचा विशाल लक्ष त्याचा पाठलाग करणारा संघ एसके. धावांची गरज 22 चेंडूंमध्ये 54. शहनवाज पुन्हा एकदा कव्हरच्या वरतून खेळलेला हा स्ट्रोक. दुसरा षटक गतिशील आहे. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा दोन्ही फलंदाज घेण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि तसं करायलाही हवं. धावा मिळाल्या 3. एकूण धावा झालेल्या आहेत 19. एका गड्याच्या मोबदल्यात 51 गरजेच्या धावा 21 चेंडूंमध्ये. आणि स्पार्टन्स या वेळेला जर दोन्ही संघांची तुलना केली गेली, मोठा स्ट्रोक पण मिस हिट. सॅम्युअल नोचा इशारा सुद्धा आलेला आहे. झेल निसटलेला आहे आणि आता मात्र सॅम्युअलनेही थोडासा श्वास सोडला असेल, कारण की नोच्या चेंडूवरती जर झेल निसटला गेला असेल तर जे बिल फाटतं ना त्या खेळाडूच्या नावावरती फाटत नाही. आणि यावेळेला संधी आहे फ्री हिटची. स्ट्राईक वरती आहेत शहनवाज. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि जबरदस्त प्रहार. 2 धावा नक्की मिळतील. एकूण धावसंख्या 23. एका गड्याच्या मोबदल्यात 20 चेंडूंमध्ये 47 धावांची गरज. परेश यांचा विकेट गमावल्यानंतर सुद्धा शहनवाज आणि आझाद कुठल्याही प्रकारच्या दबाव किंवा शंकेमध्ये खेळताना पाहता येत नाहीयेत. रिव्हर्स स्वीप. यावेळेला मात्र शंका येते की जर सरळ बॅटने तुमचे स्ट्रोक आणि टायमिंग एवढे परफेक्ट झालेले आहेत तर अशा उलट्या बॅटने खेळून का रिस्क घ्यावी अशी शंका येते. पण फलंदाज आणि त्याचे विचार खेळपट्टीवरती असताना त्याचं माइंड जे चालतं ते वेगळं असतं. प्रेक्षकांना अशा शंका अनेक येतात. 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अपील होते आणि बाद. आझाद जबाबदारीमधून आझाद होऊन आझाद डगआउट मध्ये जात आहेत. धावसंख्या 24. 2 षटक 2 गडी बाद 46 धावा गरजेच्या 18 चेंडूंमध्ये. रिक्वायर्ड रन रेट 15.33.
70 धावांचा पाठलाग करताना 3 षटकांनंतर आकडा फार फार वेगळा आहे आणि आकर्षित करणारा आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33, 3 गड्यांच्या मोबदल्यात 33 फॉर 3 आफ्टर 3, 33 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांनंतर. आता मात्र 11 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज. जवळजवळ प्रत्येक चेंडूवरती आता चौकार येणं गरजेचं अशी परिस्थिती संघ एसकेची. या षटकासाठी गोलंदाज सॅम्युअल ज्यांनी आज अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे आतापर्यंत. चांगली विकेट कीपिंग, चांगली गोलंदाजी आणि सर्वोत्कृष्ट फलंदाजी. धाव संख्या 33 वर 3. यावेळेला मात्र काही क्षणासाठी असं वाटलं की लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे, पण अंपायरचा इशारा आला की हा चेंडू तुमच्या खांद्या जवळून गेलेला आहे. चांगला स्ट्रोक आणि यावेळेला मात्र आरपीएल चौकार. मिड विकेट आणि वायडिश लॉंगॉन यांच्यामध्ये थोडीशी झुंज होती हा चेंडू रोखण्यासाठी. 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 7 चेंडू 33 धावांची गरज, म्हणजे चौकाराने सुद्धा काम होणार नाही. एम आय राईट? येस, 7 चेंडू 33 धावांची गरज. आता मात्र 6 चेंडू 33 धावांची गरज. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37, 3 गाड्यांच्या मोबदल्यात. सहा चेंडूंमध्ये 33 धावांची गरज. गोलंदाज अलंकार आणि टिळक नगरसाठी आणि टिळक नगरच्या क्रिकेट चाहत्यांसाठी ही स्पर्धा म्हणजेच रोहिणी प्रीमियर लीग सुद्धा एक अलंकारच आहे. खरोखरच एक देखणी स्पर्धा, दिमागदार स्पर्धा, अत्यंत खेल भावनेने, एकतेने, बंधुतेने खेळली जाणारी ही स्पर्धा टिळक नगरच्या युवा प्रतिभांना भविष्यामध्ये एक चांगलं स्थान मिळवून देण्यासाठी चाललेला हा प्रयत्न. टिळक नगरची घरची स्पर्धा म्हणजेच रोहिणी प्रीमियर लीग, अलंकार आणि समोर अमित. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सुरुवात. चांगला चेंडू. 5 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज. 5 चेंडू 33 धावांची गरज. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये आहे आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून येत हा झेल टिपला. सिद्धेश आहे तिथे. अजून एक गडी बाद SK11 संघ. या सामन्यामध्ये पराभूत होणारा संघ रोहिणी प्रीमियर लीग मधून आपला
जो प्रवास असेल तो संपवेल. स्ट्राईकवर शहनवाज, नॉन स्ट्राईक एंड वरती फरहान. 4 चेंडू 33 धावा. चांगला स्ट्रोक, फ्लॅट स्ट्रोक. तीन चेंडूंमध्ये 32 धावांची गरज. SK11 आणि त्यांचे संघ ओनर आसिफ भाई यांना मी पुन्हा एकदा अभिवादन करेन. त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचं खूप खूप कौतुक करेन. आसिफ शेख जी, आपका तहे दिल से शुक्रिया. SK11 के आप ओनर रहे और हमें आपने सहयोग दिया. शायद इस मुकाबले में ये बड़ा स्ट्रोक है और SK के चाहने वालों के लिए ये किसी गिफ्ट से कम नहीं. 6 रन. मुकाबला भले ही SK11 के पक्ष में शायद नहीं हो क्योंकि एक गेंद में अब 25 रन बनाने हैं, लेकिन SK टीम का इस रोहिणी 11 में प्रदर्शन काफी खास रहा है. उम्मीद है कि इस प्रतियोगिता में आपने जो सीख हासिल की है उस पे कार्य करके, अभ्यास करके आप आने वाले समय में बेहतरीन क्रिकेट खेलेंगे. रोहिणी 11 के आयोजकों की तरफ से आसिफ शेख जी और उनके संघ SK11 को ढेर सारी शुभकामनाएं. आणि या सामन्यामधील विनर संघ स्पार्टन्स, आपलंही मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन स्पार्टन्स. पुढचा सामना स्टनर्स विरुद्ध आर्या. स्टनर्स आपलं क्षेत्ररक्षण आपण